गजबजलेल्या जगामध्ये सुंदरसं छोटंसं गाव असावं. त्या छोट्याशा गावामध्ये टुमदार छोटंसं घर असावं. त्या घराच्या अंगणात बहरलेलं डेरेदार झाड असावं. ते फळांनी फुलांनी लगडलेलं असावं. त्यावर पक्ष्यांनी पाखरांनी किलबिलाट करावा. तिथल्या फळांचा आस्वाद घ्यावा. आस्वाद घेता घेता एखाद्या पाखरानं त्याच्या फळाचं एक बीज आपल्या चोचीतून दूर नेऊन टाकावं. त्यावर उन्हाचा, वाऱ्याचा, वादळाचा वर्षाव व्हावा आणि त्याही परिस्थितीशी झगडत लढत त्यानं मातीतून वर यावं आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव जगाला करून द्यावी. बीजाचं रोपट्यात, रोपट्याचं झाडात आणि झाडाचं विशाल अशा महावृक्षात रूपांतर व्हावं. काहीशी अशीच गोष्ट किंवा असाच प्रवास संजयचा. संजय, संजू, संजू काका, संजा, सँडी, जोशी साहेब, आप्पा अशा अनेक नावांनी आपल्या परिवारात मित्रमंडळींमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या संजयचा आज सुवर्ण महोत्सवी वाढदिवस. त्या निमित्तानं घातलेला हा कार्यक्रमाचा घाट. सुवर्ण कोंदणात बसलेल्या हिऱ्याचे जसे अनेक पैलू असतात तसे संजयच्या स्वभावाचे, त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्याचेही अनेक पैलू आहेत. आणि हे पैलू पळशीच्या वाड्यात काका काकूंच्या, आई अण्णांच्या, दादा भावड्याच्या, बहिणींच्या सहवासात पडलेले आहेत. त्यामुळं तिथं त्रुटी सापडणं म्हणजे उमराचं फूल सापडण्यासारखंच. आपल्या स्वभावानं सर्वांनाच अवाक करणं या त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याचं दर्शन त्याच्या जन्माच्या वेळी सर्वांना झालं. डॉक्टरांद्वारे, अनुभवी सुईणींद्वारे जेव्हा गर्भ 7व्या महिन्याचा आहे, काळजी घ्यावी लागेल, आता सांभाळून राहावं लागेल अशा सूचना पुष्पाला मिळत होत्या, तेव्हा हे महाशय 9 महिने पूर्ण करून पृथ्वीवर अवतरित झाले देखील. तोच हा आजचा दिवस, 25 डिसेंबर साल 1973. जन्माला आल्यावर किरकिरा स्वभाव सोडता अंगामध्ये केवळ आणि केवळ खोडकरपणा. त्या खोडकरपणाचे किस्से सांगताना त्यांच्या भावंडांचे हसून हसून अजूनही पोट दुखायला लागतं. एकदा लहानपणी रामायण महाभारताचे खेळ करताना संजयने धनुष्य आणि बाभळीच्या काट्यांचे बाण बनवले आणि एका शेळीला ते बाण मारून मारून रक्तबंबाळ केले. पळशीमध्ये शेजारी राहणाऱ्या लोकांकडे कोंबड्या असायच्या. त्यांना बघून संजूला कसला राग यायचा कोण जाणे. त्यांना एका खोलीत बंद करायचा आणि त्यांच्या खोड्या काढायचा. कुठे पंख ओढ, कुठे पायच बांधून ठेव, त्यांना मार. बापरे, शेतात म्हशी राखायला जाण्याचे किस्से तर भरपूर. त्यावेळी म्हशींनी जरी नाही ऐकलं, त्रास दिला तर त्यांना घरी आणायचा, त्यांच्या जागी बांधायचा आणि मग त्यांनाही त्याच्या छड्यांच्या प्रसादाला सामोरं जावं लागायचं. म्हशी राखायचा आणखी एक किस्सा असा की संजय आणि विशाल एकत्र म्हशी राखायला जायचे आणि अंगात खोड्या असल्यामुळं तिथे बसल्या बसल्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दगड मारायचे. असाच एक दगड कसा कोण जाणे सुटला आणि विशालच्या डोक्याला लागला. जखम झाली. जखमेतून भळाभळा रक्त वाहू लागलं. रक्त पाहिल्यावर संजय मधला डॉक्टर जागा झाला आणि त्यानं चटणी भाकरी बांधून आणलेला, चटणीनं लाल भडक झालेला पंचा आहे तसा त्या जखमेवर बांधला. पेशंट बरा व्हायच्या ऐवजी अजूनच ओरडायला लागला. अर्थात या सगळ्याबद्दल मोठे काका आणि मोठी काकू यांच्याकडून बेदम मारही खावा लागला बरं का. या सगळ्या खोड्यांबरोबर त्याचं शिक्षणही उत्तम सुरू होतं. 4थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा पळशी, 7वी पर्यंत खानापूर, 8वी ते 10वी पटवर्धन हायस्कूल सांगली, 11वी 12वी विलिंग्डन कॉलेज सांगली आणि इंजिनिअरिंग PVPIT कॉलेज सांगली. या मार्गानं त्याच्या शिक्षणाचा रथ चालू होता. त्यातही अनेक अडथळे आले. 10वीच्या प्रिलिममध्ये इंग्रजी विषयात चक्क नापास होऊन घरी आल्यावर दादाचा झाडूनं मार खाल्ला. पण कष्टपूर्वक प्रयत्न करून 10वीला फायनल एक्झामला इंग्लिश विषयात चांगल्या मार्कानं पास झाला. इंजिनिअरिंगला सेमिस्टर फेल झाल्यावर जिद्दीनं सातत्यानं अभ्यास करून पुढच्या सेमिस्टरचे 6 आणि आधीच्या सेमिस्टरचे 5 असे 11 विषय एकदम क्लिअर केले. त्याचा शैक्षणिक प्रवास स्मूथली झाला नाहीच. सतत संघर्ष, सतत धडपड, तळमळ, चिकाटी आणि जिद्दी वृत्ती
या गोष्टींनीच त्याने त्याच्या आयुष्यात सगळं काही अचीव केलंय. त्याचा MPSCचा अभ्यासही त्याला अपवाद नाहीये. सलग 18 तास अभ्यास, तेही एका जागी बसून करणं, ही गोष्ट कुणालाही सहज शक्य नाही, पण त्यानं ती केली. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भूमाते संगोस्तु कर्मणी. त्याच्या प्रयत्नांना तेव्हा यश नाही मिळालं, पण आज जेव्हा स्टोरेज संदर्भात इतर दैनंदिन आयुष्यात काही कामं अडतात, तेव्हा त्याचा तेव्हाचा अभ्यास आजही उपयोगी पडतो. सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या द्वारे उगाच अडवणूक केली जाते, तेव्हा त्यांना कोणत्या भाषेत पत्रव्यवहार केलं की कामं पटापट होतात, याचं कसब त्याच्याकडे त्यानं विकसित केलंय. त्याचा तेव्हाचा संयम व जिद्द आणि सोबतचा अभ्यास आज असा उपयोगात येतो. पुढं लग्नाचं वय झालं तसं वधूशोध मोहीम सुरू झाली. पण संजयने त्याची जोडीदार आधीच हेरून ठेवली होती. लव्ह मॅरेज वगैरे काही नाही, पण योगायोगानं काकांनी लग्नही तिच्याशीच ठरवलं. लग्नामध्ये अग्नीला साक्षी ठेवून 7 वचनं घेतात. संजयने स्नेहाकडून 8वं वचन घेतलं, तू स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा. त्याने त्याचं MPSC पास होऊन अधिकारी होण्याचं स्वप्न स्नेहाच्या डोळ्यांमध्ये रुजवलं आणि संजयची MPSCची सेकंड इनिंग सुरू झाली. नुसतं स्वप्न रुजवून तो थांबला नाही. त्यासाठी लागणारी सर्व मेहनत, सर्व त्याग, सर्व कष्ट, सर्व तडजोडी त्यानं केल्या. स्वतःची नोकरी सांभाळत मुलांची जबाबदारी त्यानं आपल्याकडे घेतली. स्नेहाला जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला कसा देता येईल याकडं कटाक्षानं लक्ष दिलं. स्वतः सलग 2 महिने नाईट ड्युटी करून शक्य तितका तिला हातभार लावायचा प्रयत्न केला. त्यावेळीही अनेक संकट आली, तडजोडी कराव्या लागल्या, अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. परंतु छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही. कर्पुराचा देह माझा जळून पुन्हा जळणार नाही. आव्हान माझे तुम्हाला चालून या माझ्यावरी. धैर्याची कटार माझी पाजळीन तुमच्यावरी. संकटांनो सावधान, गाफील मी असणार नाही, गाफील मी असणार नाही. ही उक्ती त्यानं सार्थ केली आणि ठामपणे आणि खंबीरपणे उभा राहिला. स्नेहाचं MPSCला सिलेक्शन झालं आणि सगळ्यात जास्त आनंद त्याला झाला. त्याची सेकंड इनिंग सफल झाली, पण तरीही त्यानं तिची साथ सोडली नाही. कसलाही न्यूनगंड अथवा मेलिगो मध्ये न आणता तिच्यासोबत प्रत्येक सत्काराला सोबत गेला. जोपर्यंत नोकरीमध्ये ती स्थिरस्थावर होत नव्हती, तोपर्यंत त्यानं तिची साथ सोडली नाही. आजही तिचं ऑफिस कुठं आहे, कसं आहे, तिचे कलिग कसे आहेत, याची खात्री तो स्वतः करून घेतो. ऑफिसमध्ये कधी अडचण आली तर त्याचा निर्णय घ्यायला मुद्देसूद सल्ला देतो. एका यशस्वी पुरुषामागं एका खंबीर स्त्रीची साथ असते, हे आपण ऐकतोच. पण इथं एका यशस्वी स्त्री मागे एका खंबीर, प्रेमळ, कष्टाळू आणि जिद्दी पुरुषाची सोबत आहे. संजयने केवळ स्वप्न बघायला शिकवलं नाही, तर ते स्वप्न जगायला आणि त्यासाठी वाटेल तितके कष्ट करायला शिकवलं. वाटेल त्या तडजोडी करायची तयारी ठेवायला शिकवलं. झिग झिगलरचं एक वाक्य, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी पाहते, निराशावादी व्यक्ती प्रत्येक संधीत एक संकट पाहते. यापैकी संजय हे पहिल्या अर्ध्या वाक्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्याप्रमाणे आपल्या बायकोला त्यानं घडवलं, तिचं अस्तित्व उभं केलं, त्याचप्रमाणे त्यानं बाबा म्हणून त्याच्या मुलांना सुद्धा घडवलं. मुलांचे लाड जरूर केले, पण त्याचं स्वरूपही वेगळं होतं. केदार शाळेत जायला लागला तेव्हा त्यालाही इतर मित्रांसारख्या वेगवेगळ्या गोष्टी हव्याशा वाटायच्या, वेगवेगळे गेम आवडायचे. पण त्याला त्या मिळवण्यासाठी अकॅडमिक्समध्ये फर्स्ट यावं लागायचं आणि हाच रूल होता. फर्स्ट ये मग हे देणार, स्कॉलरशिप मिळव मग तुला ही गोष्ट मिळेल, 10th मध्ये चांगले मार्क्स मिळव मग तुला फोन मिळेल. संजयने केदूला दिलं सगळं, पण त्याला मिळवायची सवय लावली, जी आजही त्याला त्याच्या आयुष्यात नक्कीच उपयोगी पडतीये. गौरीची ही गोष्ट वेगळी नाही.
मुलांनी रेग्युलर अभ्यास करावा हाच अट्टहास असणारा संजू काका एकमेव व्यक्ती होता जो थिएटरमध्ये घेऊन जाऊन सिनेमा दाखवायचा, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जायचा, शिस्तीत रेग्युलर अभ्यास करून आयुष्य एन्जॉय करण्याची कसब त्यानं आम्हा 11 जणांमध्ये रुजवली. कालांतराने पुढे दादासाहेबांनी पळशीत कोल्ड स्टोरेजचा घाट घातला. कासवाच्या पावलानं काम पुढं जाऊ लागलं होतं. अधूनमधून येऊन संजय सुद्धा त्यावर लक्ष देत होता. स्टोरेज पूर्णत्वास आलं, पण म्हणावं तसं त्याच्यामधून प्रोडक्टिव्ह कामकाज काही होत नव्हतं. पुण्यातली नोकरी आणि पळशीतले स्टोरेजच्या कामाकडची ओढ अशा द्वंद्वातून तो जात होता. पूर्ण वेळ कोल्ड स्टोरेजला देणं भाग होतं, पण नोकरी सोडून स्वतःचं इन्कम झिरोवर आणणं सोपं नव्हतं. खरं तर ते रिस्कीच होतं. संपूर्ण विचाराअंती संजयने ती रिस्क घ्यायचं ठरवलं आणि 1 जानेवारी 2021 रोजी संजय पूर्ण वेळ कोल्ड स्टोरेजच्या कामासाठी रुजू झाला. सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती 2 हात करत चल, विजय तुझाच असेल तेव्हा मागे पाहू नको, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नको. इकडे आल्यावरही कोल्ड स्टोरेज आयतं हातात काही मिळालंच नाही. त्याच्यासाठी सुद्धा त्याला अनेक मानसिक ताणतणावातून जावं लागलं. प्रचंड आर्थिक गुंतवणूक असूनही मनासारखं स्टोरेज उभं नाही, काही ना काही त्रुटी आहेत. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तेव्हा त्यानं स्टोरेजची संपूर्ण मॅनेजमेंटची जबाबदारी आपल्या हातात घेतली. आजही कोल्ड स्टोरेज झाडणं, पुसणं यापासून त्याचा मेन मॅनेजर या पदापर्यंत प्रत्येक पदावर तो स्वतः कार्यरत असतो. त्यात त्याला कसलाही कमीपणा वाटत नाही. स्टोरेजवरचं ट्रेमिक्सचं काम असेल, ऑफिस बिल्डिंग असेल, मशिनरीजचा मेंटेनन्स असेल, लेवलिंगचं काम असेल, गोडाऊन बांधणं, कंपाऊंड बांधणं यासारखी कामं त्यानं स्वतः रखरखत्या उन्हात आणि पळशीच्या कडाक्याच्या थंडीत उभा राहून करून घेतली. कॉन्टॅक्ट्स वाढवले, आसपासच्या लोकांमध्ये मिसळून त्यांना माहिती करून दिली आणि कोल्ड स्टोरेज दिमाखात उभं केलं. काम सुरू झालं, पण त्यात लाईट्सची कमतरता होती. डिझेलवर स्टोरेज सुरू होतं, पाण्यासारखा पैसा जात होता. हे सगळं बघून संजय अस्वस्थ असायचा. स्टोरेजला लाईट येण्यासाठी देखील त्यानं अविश्रांत प्रयत्न केले, सतत पाठपुरावा केला. अधिकारी लोकांसमोर प्रसंगी नमतं घेऊन तर कधी त्यांना खडे बोल सुनावून काम कसं मार्गी लागेल यासाठी प्रयत्न केले आणि अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलंच. स्टोरेजवर लाईट आली. त्यानंतरही तो थांबला नाही. कॉस्ट कटिंगसाठी त्यानं प्रयत्न सुरू केले आणि तेही करून घेतलं. आताही त्याच्या डोक्यात काही ना काही सुरू असणारच. पण अखेरतः संजय व त्याच्या पाठीवर हात ठेवून खंबीरपणे पाठीशी असणारा त्याचा दादा आणि संपूर्ण जोशी परिवार यांच्या प्रयत्नांमुळं पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं कोल्ड स्टोरेज आज पळशीत दिमाखात उभं आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. सुवर्ण कोंदणात बसवलेल्या संजय नावाच्या हिऱ्याचे हे काही ठळक पैलू. याशिवायही त्याच्यामधली शिस्त, जिद्द, चिकाटी, स्वच्छतेची आवड, संकटावेळी धावून जायची वृत्ती, हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याची धडपड, कितीही अडचणी आल्या तरी मार्ग काढण्याची इच्छाशक्ती, त्याचे स्वयंपाक करण्याचे स्किल आणि आवड, कामांमधलं त्याचं परफेक्शन यासारख्या अनेक गोष्टींमुळं इतरांपेक्षा तो व्यक्ती म्हणून वेगळा जाणवतो. शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळाशी
त्याच्यापासून पळालो नाही. सामोरा गेलो संकटांना, त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे, कधीच मी हळहळलो नाही. आले जीवनी सुख जरी, कधीच मी हुरळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची, खोट्यात कधीच मळलो नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच, पण मी कुणाला कळलोच नाही. मी कुणाला कळलोच नाही. संजू काका, तुला सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.